हेरगिरीच्या प्रकरणी अटक झालेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय. पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवरती असते आयएसआयची नजर. भारतानं हकालपट्टी केलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील दानिश होता ज्योतीच्या संपर्कात. ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याची माहिती. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार. 12 मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम. भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करून माहिती. इंडिया आघाडीमधल्या सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावरती बहिष्कार घालायला हवा. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचं राऊतांचं मत. जगासमोर पर्दाफाश होण्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला. भारताचं अनुकरण करत पाकिस्तानही शिष्टमंडळ पाठवणार. बिलावल भुट्टो करणार नेतृत्व. महाराष्ट्रासाठी दिल्लीमधून गुड न्यूज. 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णी यांचा समावेश. सोलापूरमध्ये एमआयडीसीत कारखान्याला लागलेली आग 12 तासांच्या नंतरही धुमसतीच. भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू तर अजूनही 4 जण अडकल्याची माहिती. हैदराबादच्या गुलजार हाऊस जवळ भीषण आग. 17 जणांचा होरपळून मृत्यू. 8 लहान मुलांचा समावेश. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या आणि 10 अँब्युलन्स घटनास्थळी. मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीमध्ये कंटेनरची कारला धडक. 2 जण गंभीररीत्या जखमी. याच ठिकाणी आठवडाभरातला 4था अपघात. आयपीएलमध्ये आज सुपर संडे. पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्स सोबत सामना तर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत. आणि बुलढाण्यातल्या लोणारमधील प्राचीन दैत्यसुधन मंदिरामध्ये किरणोत्सव. भगवान विष्णूच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक. खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.